नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं इलेक्ट्रिकल विजन यूट्यूब चॅनलवर. आज आपण इथं बघणार आहोत साईडवर की आपण बूम बॅरियरचं इन्स्टॉलेशन कशा प्रकारे करणार आहोत, त्याची वायरिंग वगैरे या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघून घेणार आहोत. तर आज हा पहिला दिवस. या पहिल्या दिवसामध्ये आपण वायरिंग वगैरे सर्व कंप्लीट केलेलं आहे. बूमचे बेस वगैरे सर्व काही त्याला एकदम प्रॉपररित्या लावलेले आहेत. तर बूमच्या बेससाठी आपल्याला काय म्हणतात 400x400चा एरिया लागतो. हां, तर त्यामध्ये आपण 400x400मध्ये त्याचा असा बेस बनवून घेतो प्रॉपरली कॉन्क्रीटचा. आणि त्याच्यानंतर स्टँडसाठी 100x100चा, जेणेकरून स्टँड आणि बूम आपलं एकदम प्रॉपररित्या योग्य लागलं पाहिजे. त्याच्यामध्ये आम्ही त्याची वायरिंग वगैरे सर्व केलेली आहे. वायरिंगसाठी आपल्याला लागणार आहे एक सप्लायची केबल आणि 2 सेन्सरच्या केबल. त्यानंतर तिसरं आहे आपण याला आपल्या जो गाडीचा QR असतो मित्रांनो, ज्याचे फास्टॅग म्हणतात त्याला आपण आपल्या भाषेत, त्या फास्टॅगला आपण स्कॅन करून आपलं बूम ओपन आणि क्लोज करणार आहे मित्रांनो. तर आपण या व्हिडिओपर्यंत लास्टपर्यंत राहा, जेणेकरून आपल्याला सर्व ट्रायल वगैरे करून सर्व बघायला भेटेल. आता हे खोदकाम करून आमच्या बांधवांनी खूपच मेहनत केलेली इथं, त्यानंतर हा फळ आम्हाला भेटणार आहे. ते व्हिडिओच्या एंडपर्यंत आपल्याला बनवून राहा. तर आलो आहे आपण आज दुसऱ्या दिवसावर. दुसऱ्या दिवसामध्ये बघतोय आपण सर्व सेटअप वगैरे घेऊन आपण आलेलं आहे. आमच्या बाटल्या बिटल्या पडलेल्या, आमच्या माणसांना लाज लज्जा शरम नाही आहे. तर अशा प्रकारे आपण हे बघा बूम लावलं आहे, बॅरियर वगैरे सर्व काही त्याला लावून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर त्याचे वायरिंग वगैरे सर्व काढून ठेवलं. जे हार्डवेअर कनेक्शन आहे ते आपण आता पूर्ण करून टाकलेलं आहे. स्टँड अजून लावलेला नाही मित्रांनो, त्याला फक्त उभं केलेलं आहे. आपण त्याला सहारा देणार आहे, त्याच्या अँकर फास्टनर मारून त्याला एकदम प्रॉपर फिट करणार आहे. आता हे आपले आहे सेन्सर, हे ओपन आणि क्लोजसाठी दोन्ही ठिकाणी आपल्याला कामात येणार आहेत. यासाठी आपल्याला लॅनचं कनेक्शन लागणार आहे मित्रांनो. लॅन आणि त्याचे जे 4 पोर्ट आहे त्याचं कनेक्शन असतं. लॅन थ्रू पण आपण त्याला पॉवर देऊ शकतो आणि त्याला डाटा देऊ शकतो, आणि त्याचे कनेक्टर आहे त्यामध्ये, त्याच्याने पण आपण ते करू शकतो. त्यानंतर हे आहे त्याच्यात बूममधलं वर्किंगसाठी PCB वगैरे हे सर्व सेपरेट येतं. त्याचं इन्स्टॉलेशन करून त्याची वायरिंग वगैरे सर्व डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला भेटून जाईल. त्याची PDF तुम्हाला योग्यरित्या भेटून जाईल, जेणेकरून तुम्ही कुठेही बूम बॅरियरचं इन्स्टॉलेशन करसाल किंवा त्याचं काही प्रोग्रामिंग करसाल तर तुम्हाला काहीच अडचण येणार नाही मित्रांनो. आता याचं तर आम्ही योग्यरित्या करून टाकलेलं आहे सर्व इन्स्टॉलेशन. आता फक्त वायरिंग कनेक्शन बाकी. वायरिंग कनेक्शन केले की आपला बूम डायरेक्ट बूम बूम करायला लागल, जेणेकरून तो ऑपरेट होईल एकदम प्रॉपर करायला. आता तर अशा प्रकारे आपण याचं सेकंड डेवर इन्स्टॉलेशन संपून टाकलेलं आहे. 3-4 दिवसानंतर झालं ते, पण आपला सेकंड डे होता इथं साईडवर. आता याचं कनेक्शन वगैरे बाकी, आपलं स्टँड वगैरे हे थोडं बाकी आहे. ते आपण नेक्स्ट डेमध्ये पूर्ण फायनल करून, कॉन्फिगरेशन करून, टेस्टिंग करून हे साईड आपण हँडओव्हर करणार आहे. हा आमचा मालमत्ता पडलेला, हा मालमत्ता आवरता आम्हाला दिवस गेला, पूर्ण कचरा करून टाकला होता आम्ही इथं. चला तर मित्रांनो, आपण आता आमच्या लास्ट डेला आलेलो आहे. लास्ट डेला थर्सडे जो आहे आपला थर्ड डे, त्यामध्ये आपण त्याचं वायरिंग कनेक्शन, हा स्टँड आपला हालत होता त्याला प्रॉपर करून टाकलं. त्यानंतर इथून मस्त पायपिंग वगैरे करून त्याला काळा टिक्का लावून टाकला. मस्त बेल पुश बटन वगैरे सेन्सर एकदम प्रॉपर करून टाकलं. बेल पुशला कवर वगैरे टाकून दिलं तात्पुरतं का होईना, कारण की क्लायंटचं म्हणणं होतं की कोणाला दिसलं नाही पाहिजे, पण काय करणार आहे, जो दिखेगा वही बिखेगा. तर अशा रीत्या आता बूम ओपन आहे, त्यामुळं आपल्या बूममध्ये बॅरियरमध्ये जे आहे पॅनलमध्ये तिथं ग्रीन कलरची लाईट लागली, जेणेकरून आपल्याला इंडिकेट होतं आहे की आपलं बूम ओपन आहे. त्यानंतर हे बघा, हे त्याचे रिमोट आहे, 2 रिमोट आपण दिलेले आहे क्लायंटला. त्यानंतर त्याचं कॉन्फिगरेशन वगैरे करून झालेलं आहे आपलं प्रॉपरली. हे बघा, हे त्याचे सेन्सर, FRT सेन्सर, हे मस्तपैकी याच्यात लाईट लागते मित्रांनो. जेव्हा हे सेन्स करतं गाडीचं जेव्हा ते फास्टॅग सेन्स करतं त्यावेळेस मस्तपैकी लाईट लागते. त्यानंतर आपण त्याचं कॉन्फिगरेशन केलेलं आहे, पूर्ण प्रॉपर केलं. त्यानंतर आता बूम आपण ऑपरेट करून बघू मित्रांनो. हे बघा, लागला आपल्या पॅनलमध्ये लाल लाईट आणि बूम आलं खाली. आता स्टँडवर मस्तपैकी टेकलं ते. त्यानंतर ते टेकल्यानंतर परत आपण ऑपरेट केलं, झाला आपल्या पॅनलवर लागला ग्रीन लाईट आणि बूम गेलं वरती. जेणेकरून आपल्याला लगेच समजून येतं की बूम कोणत्या कंडिशनमध्ये आहे.
याचा टायमिंग वगैरे सर्व काय आपण प्रोग्रॅमिंगच्या याच्यावर सेट करून टाकलेलं आहे. आणि तुमच्या मनात प्रश्न आलाच असेल की ह्यांनी गाडी सेट कशी केली, तर ते आम्ही प्रोग्रॅमिंगच्या द्वारे केलं. त्याचं एक सॉफ्टवेअर येतं, ते सॉफ्टवेअर आपण त्यामध्ये प्रोग्रॅमिंग करून त्याला योग्यरित्या गाड्या ॲड करून त्याचं केलेलं आहे मित्रांनो. याची शॉर्ट रील आपल्याला भेटून जाईल. शॉर्ट रीलमध्ये तुम्हाला दिसून जाईल गाडी कशी काय केलेली आहे. ते ॲक्च्युली टेस्टिंगच्या टायमिंग मी नाही राहणार आहे, त्यामुळं मी सांगतोय मित्रांनो. अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आणि नवनवीन इन्स्टॉलेशन बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून आपल्यापर्यंत आपला व्हिडिओ लवकरात लवकर येऊन जाईल. आता हे बघा 2 पोलचा MCB वगैरे सर्व गोष्टी लावलेल्या आहेत मित्रांनो. ओके, थँक्यू.